तर सध्या शहरी भागामध्ये मुसळधार पाऊस पाहायला मिळतोय, त्याच संदर्भातल्या टॉप 9 बातम्या. मुंबई ठाण्यासह उपनगरामध्ये पावसाची संततधार, अनेक ठिकाणी रस्ते जलमय. मुंबईत 204.6 मिलीमीटर पावसाची नोंद. आणखीन 4 दिवस मुंबईत मुसळधार पावसाचा इशारा. मुंबईसह ठाण्यात झाडाची पडझड सुरू. चर्चगेट रेल्वे स्टेशन, अंधेरीच्या मरोळ मिलिटरी परिसरामध्ये झाड कोसळून वाहनांचं नुकसान. तर मीरा भाईंदरमध्ये धावत्या दुचाकीवर झाड कोसळून तरुण गंभीर जखमी. मंत्रालयातील आपत्ती व्यवस्थापन विभागाचा पावसावर वॉच. अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर प्रशासन सतर्क. कोकणात एनडीआरएफ तैनात. मंत्री गिरीश महाजनांकडून पावसाच्या स्थितीचा आढावा. कल्याणशी रोड दुसऱ्या दिवशीही जलमय. पाण्यातून मार्ग काढताना वाहन चालकांची जीवघेणी कसरत. एकीकडे महामार्ग तर दुसरीकडे डोंबिवली एमआयडीसी मधून जाणारा सर्व्हिस रोडही जलमय. वाहन चालकांना मोठा फटका. मुसळधार पावसाचा कोस्टल रोडला फटका. हजारो कोटी रुपये खर्चूनही कोस्टल बोगद्याला गळती. पालिका कर्मचाऱ्यांकडून पाण्याचा निचरा करण्याचं काम सुरू. पाऊस पडून अवघे 3 दिवस झाल्यानंतर मीरा भाईंदरमधील रस्त्याची चाळण. रस्त्याच्या दुरावस्थेवरून काँग्रेसच्या सत्ताधाऱ्यांवर हल्लाबोल. खुर्ची आणि दगडावरून काँग्रेसच्या सिद्धेश राणेंची सत्ताधाऱ्यांवर बोचरी टीका. ठाणे बेलापूर मार्गावरील वाहतूक संत गतीनं सुरू. महामार्गावर 2 ते 3 किलोमीटर पर्यंतच्या लांबच लांब रांगा. विरार पश्चिमेच्या विवा कॉलेजचा रस्ता गेला पाण्याखाली. रस्त्यावर गुडघाभर पाणी. पाण्यातून मार्ग काढताना वाहनधारकांचा आणि नागरिकांचे हाल. मुंबई नाशिक महामार्गावर ठाणे भिवंडी बायपास रस्त्यावर प्रचंड वाहतूक कोंडी. 10 किमीचे अंतर पार करायला लागतात 2 ते 3 तास. राजनोली नाका ते मानकोली या नाक्यादरम्यान आता वाहतूक कोंडी. तर पावसानं आता दानादान उडवून दिलेली आहे, त्याच संदर्भातल्या टॉप 9 बातम्या. महाडमध्ये एनडीआरएफच्या 32 जवानांचं पथक दाखल. संभाव्य पूर आणि नैसर्गिक आपत्तीच्या पार्श्वभूमीवर प्रशासन सज्ज. महाड पोलादपूरसह पूरप्रवण आणि दरडग्रस्त गावांवरती एनडीआरएफचं लक्ष आहे. नागरिकांमध्ये सुरक्षिततेबाबत जनजागृती मोहीम सुरू आहे. रायगडमधील आंबेनळी घाटामध्ये दरड कोसळली. आवश्यक असल्यास आंबेनळी घाटाच्या वापराचे प्रशासनाचे आवाहन. घाट रस्ता बंदीची अधिसूचना जारी होण्याची शक्यता. चिपळूणच्या कुंभारली घाटामध्ये रस्ता खचला. वाहतुकीला धोका. मुसळधार पावसामुळे वाहन चालकांनी अत्यंत सावधगिरीनं प्रवास करण्याचं आवाहन. रत्नागिरीजवळ मुंबई गोवा हायवेवरती निवळी घाटात दरड कोसळली. निवळी घाटात संरक्षक भिंतीच्या बाजूची दरड कोसळली. मुंबईच्या दिशेनं जाणाऱ्या मार्गिकेवर दगड आल्यानं वाहतुकीला धोका. पावसामुळे मुंबई गोवा महामार्गाची दयनीय अवस्था. कोलेटी नजीक महामार्गावर खड्ड्याचं साम्राज्य. वाहनधारकांची दमछाक. जागोजागी निर्माण झालेल्या खड्ड्यांमुळे वाहनधारकांचे हाल. रायगडमधील पेणच्या चिंचपाडा परिसरामध्ये रस्त्यावर पाणीच पाणी. पाण्यातून नागरिकांना वाट काढण्याची वेळ. पाऊस आणखीन जोरदार झाल्यास पाणी वाढण्याची जी आहे ती शक्यता. पालघर शहरातील एका चाळीची भिंत कोसळून महिलेचा मृत्यू. पालघर शहरातील आगरीपाडा परिसरातील घटना. राबिया सय्यद या 47 वर्ष महिलेच्या भिंतीच्या ढिगाऱ्याखाली दबल्यानंतर उपचारावेळी मृत्यू. पालघर जिल्ह्यामध्ये पावसाचा जोर कायम असून नदीपात्रातील पाण्याची पातळी वाढली. सूर्या नदीमध्ये मासेमारीसाठी नदीत उतरलेल्या शेतकरी पाण्याच्या प्रवाहात वाहून गेला. पावसासंदर्भातल्या आणखीन टॉप 9 बातम्या. कोल्हापुरामध्ये दमदार पावसामुळे पंचगंगा नदीची पाणी पातळी वाढली. मंदिर पाण्याखाली. 4 दिवसांपासून कोल्हापूरच्या धरण क्षेत्रात दमदार पाऊस. तर पंचगंगा नदीची पाणी पातळी 12 फूट 5 इंचावर. जळगावच्या हतनूर धरणाचे 4 दरवाजे 5 मिलीमीटरनं उघडले. धरणातून 5368 क्युसेक्स वेगानं पाण्याचा विसर्ग. पावसामुळे पूर्णा आणि तापी नदीच्या पाणी पातळीत वाढ. धरणाच्या पाणलोट क्षेत्रातील पाण्याची आवक वाढली. रत्नागिरीला आजपासून पावसाचा 3 दिवस ऑरेंज अलर्ट. सततच्या पावसामुळे नद्यांच्या पाणी पातळीत वाढ. रत्नागिरीतील काजळी नदी वाहते. दुथडी भरून वाहते आहे. किनारपट्टी भागामध्ये वेगवान वाऱ्यासह मुसळधार पाऊस. रायगडमध्ये पावसाची संततधार. आंबा नदीच्या पाणी पातळीमध्ये वाढ. रायगड जिल्ह्याला अतिमुसळधार पावसाचा इशारा. जिल्हा प्रशासनाकडून 7 तालुक्यातील शाळांना आता सुट्टी जाहीर. विदर्भातील काही जिल्ह्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा. विदर्भातील काही जिल्ह्यांमध्ये अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला. नागपूर, गोंदिया, भंडारा, यवतमाळ, बुलढाणा, अमरावती आणि अकोला जिल्ह्यामध्ये अतिवृष्टीचा इशारा. बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा तयार झाल्यानं येलो अलर्ट.
बुलढाणा जिल्ह्यातील काही भागामध्ये पुन्हा मुसळधार पाऊस. मेहकरच्या वाघदेव नदी, मोताळातील नळगंगा नदी दुथडी भरून वाहू लागल्या. रायपूर बाजारपेठेमध्ये पाणी शिरल्यानं भाजीपाला विक्रेत्यांचं नुकसान. काही भागात मात्र पावसाची अद्याप प्रतीक्षा काय. जळगावच्या अंमळनेर तालुक्यामध्ये जोरदार पाऊस. हसले गावामध्ये मुसळधार पावसामुळे शेतामध्ये मोठ्या प्रमाणात पाणी साचलं. पाण्यामुळे कपाशीची पिकं पाण्याखाली. शेतकऱ्यांची चिंता वाढली.